चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण स्वादिष्ट दहीवडे बनवलेले आहेत। दहीवडे अगदी सुंदर आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत। आपण आज दहीवडे एका घासात मावेल असे छोटे छोटे दहीवडे बनवलेले आहेत आणि ते खायलाही तितके स्वादिष्ट झालेले आहेत। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण हे स्वादिष्ट दहीवडे कसे बनवायचे हे पाहूयात। तर दहीवडे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि साधारण आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। 2 ते 3 तासासाठी आपण डाळ छान भिजत ठेवूया। तर ह्या ठिकाणी 3 तासासाठी आपण डाळ छान भिजवून घेतलेली आहे। पुन्हा एक पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचे काही तुकडे घेऊयात, हिरवी मिरची घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालूयात। हे सर्व मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। वड्यांमध्ये लागणारा मसाला हा तयार आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ घालूयात आणि डाळ छान वाटून घ्यायची आहे। डाळ वाटताना डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण अगदी कमी घालायचं आहे। सुरुवातीला तर मी पाणी वापरलंच नव्हतं, कोरडी डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि डाळ छान वाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी आपली डाळ अगदी छान वाटून झालेली आहे आणि अशा पद्धतीने घट्टच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। आता वाटलेली डाळ आपण काढून घ्यायची आहे। राहिलेली डाळ आहे ही पण आपण छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे। तर ह्या ठिकाणी आपली डाळ वाटून तयार आहे। आता उडदाच्या डाळीचं पीठ आपण 3 तासासाठी झाकून ठेवूयात। तर ह्या ठिकाणी 3 तास झालेले आहेत आणि मिक्सी जारमध्ये आपण 2 चमचे दही घातलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि असं पातळ ताक आपण बनवून घेणार आहोत। आणि ताकामध्ये आणखी आपण 1 ग्लास पाणी घालायचे आहे। अगदी पातळ ताक बनवणार आहोत कारण आपण उडीद वडे पाण्यामध्ये भिजवण्याऐवजी या ताकामध्ये भिजवणार आहोत। या ठिकाणी 3 तास झालेले आहेत। आपण झाकण काढायचे आहे। चवीनुसार मीठ घालूयात आणि हे पीठ अगदी छान फेटून घ्यायचे आहे। पीठ आपण जितकं छान फेटून घेऊ ना तितके आपले वडे सॉफ्ट होणार आहे आणि हलके होणार आहे। तर त्याकरता आपण पीठ अगदी छान फेटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी हलकं झालेलं आहे। चला मग तर आपण वडे बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। आपण वडे सोडायचे आहेत। तुम्हाला वडे जर मोठे हवे असेल तर मोठे सोडा। तर मध्यम आचेवर आपण छान वडे तळून घेणार आहोत। छोटे छोटे वडे दिसायलाही छान दिसतात आणि अगदी एका घासात मावणारे आपले दहीवडे तयार होणार आहेत। तर वड्यांना गोल्डन कलर येईपर्यंत आपण वडे छान तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता वड्यांना गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण सर्व वडे हे काढून घेणार आहोत। आता हे वडे आपण ताकामध्ये घालूयात आणि वडे एकदा वर खाली करून घ्यायचे आहेत। दुसरे वडे तळेपर्यंत हे वडे असेच भिजत ठेवूयात ताकामध्ये। चला मग तर आपण दुसरी बॅच पण अशी छान तळून घेणार आहोत।
आता हे वडे छान भिजले गेलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल वडे भिजले गेलेले नाहीयेत व्यवस्थित, तर ते आणखी थोड्या वेळ ताकामध्ये ठेवलेत तरी चालेल, काहीच हरकत नाही. आता आपण हे वडे पिळून नाही घेणार. पिळून घ्यायची गरज नाहीये, कारण आपण हे ताकामध्ये भिजवलेले आहेत. आता या ठिकाणी आपली दुसरी बॅचही तळून तयार आहे आणि हे वडेही आपण ताकामध्ये भिजत ठेवूयात. आता आपले सर्व वडे हे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले वडे किती सॉफ्ट झालेले आहेत. दही वडे केव्हा छान लागणार की जेव्हा आपले वडे हे सॉफ्ट व्हायला हवे. तर आपले वडे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि ताकामध्ये भिजवल्यामुळे त्याला टेस्टही छान आलेली आहे. आता आपण दही वडे बनवण्यासाठी गोड दही बनवून घेऊ. तर ह्या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे. अर्धा चमचा आपण मीठ घालूयात. 2 चमचे साखर घालायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे दही आहे हे अगदी छान फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाठी राहता कामा नये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं दही किती स्मूथ झालेलं आहे. दही वड्यांसाठी आपण दही असेच बनवून घेणार आहोत. चला मग तर आपण आता दही वडे सर्व करायला घेऊ. सर्विंग बाउलमध्ये आपण वडे घालूयात. त्यानंतर दही घालायचं आहे. चिमूटभर आपण मिरेपूड घालायची आहे. चिमूटभर जिरेपूड घालायची आहे. जिरेपूड आणि मिरेपूड तुम्ही दही वड्यांमध्ये आवश्यक वापरा. दही वडे अप्रतिम लागतात. आणि अगदी चिमूटभर आपण मिरची पावडर घालणार आहोत. कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे वडे सर्व करताना पुदिन्याची चटणी वापरू शकता, चिंचेची चटणी वापरू शकता, खारी बुंदी येते ती वापरू शकता किंवा शेवही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वडे सर्व करू शकता. अशा सोप्या पद्धतीने स्वादिष्ट, मऊ, लुसलुशीत आपले दही वडे तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने दही वडे बनवा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.